रिलेशनशिप या सिरीजमधला आजचा हा शेवटचा व्हिडिओ. नाती ही म्हणली तर खूप साधी सोपी आणि केली तर खूप गुंतागुंतीची असतात. नातं साधं सोपं हवं असेल तर गुंतागुंत कमी करावी लागते, आणि गुंतागुंत कमी करायची असेल तर आपला फोकस हा बाकीचे कसे वागतात याच्यापेक्षा आपण कसे वागतो किंवा रिॲक्ट होतो याच्यावरती जास्त असलं पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. नात्यांमध्ये जे इश्यूज होतात किंवा कुठल्याही प्रकारचं नातं असू दे, अगदी नेसेसरी नाही नवरा बायकोचंच, फक्त कुठल्याही प्रकारच्या नात्यामध्ये इश्यूज तेव्हा होतात जेव्हा समोरचा माणूस आपल्या मनात त्यांनी आपल्याशी कसं वागावं किंवा त्याची आपल्या मनात जी इमेज किंवा प्रतिमा आहे किंवा अपेक्षा आहे त्यांनी कशी असावी, तो कसा असावा किंवा त्यांनी कसं वागावं असं वागत नाही तेव्हा होतात. We resent people often because they did not live up to the expectations of them that we had in our minds. आपण काय करायला हवं याच्यापेक्षा समोरच्याने काय केलं असतं किंवा नसतं तर बरं झालं असतं असा जेव्हा जास्त विचार केला जातो किंवा असा जेव्हा फोकस वाढतो तेव्हा रिलेशनशिपमध्ये इश्यूज सुरू होतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अदर पीपल आर अंडर नो ऑब्लिगेशन टू लिव्ह अप टू आर आयडिया ऑफ देम. आपल्या डोक्यात त्यांच्याबद्दलची कल्पना आहे की त्यांनी असं असेल, तो तसा असेल, असा वागेल, तसा रिॲक्ट करेल, या गोष्टींना पूर्ण करणं ही समोरच्या माणसाचं काम अजिबात नाही आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येक माणसाचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे वागणं, त्यांचे ट्रेट्स सगळं वेगळं आहे. आणि त्यामुळे समोरच्या माणसाबद्दल जी आपली आयडिया आहे तसा त्यांनी वागणं अशी अपेक्षा करणं म्हणजे इन अ वे समस्यांना निमंत्रण देण्यासारखं आहे. खूप घिसापिटा डायलॉग किंवा खूप क्लिशे वाक्य आहे की जिओ और जीने दो, पण इतकं इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा त्याची मास्टरी आपल्याकडे येते तेव्हा आपण स्वतः पण खुश राहायला शिकतो, आणखीन समोरच्या माणसाला सुद्धा आपल्या अपेक्षांच्यामुळे होणारं जे ओझं आहे ते कमी व्हायला मदत होते. करून बघा.